खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागला। बरेच लोक ट्रॅफिक मध्ये अडले। विशेषतः कोविडच्या काळामध्ये या कामाला खूप अडचणी आल्या, पण कोविड संपलं म्हणजे कोविडमध्ये डबल अडचणी होत्या। सरकारची अडचण होती आणि फॉरेन कन्सल्टंट्सची अडचण होती, पण कोविड संपल्यानंतर पुन्हा आमचं महायुतीचं सरकार आलं, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि सुसाट वेगाने आम्ही पुन्हा याचं काम सुरू केलं। आणि मला अतिशय आनंद आहे की आता हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे। जवळपास 7,181 कोटी रुपये या प्रकल्पाकरता लागलेले आहेत आणि एक इंजिनिअरिंग मार्वल हे आपण या ठिकाणी तयार करू शकलो आहोत। आणि म्हणूनच खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागला। बरेच लोक ट्रॅफिक मध्ये अडले। आमच्या सुप्रिया ताई देखील ट्रॅफिक मध्ये अडल्या होत्या, त्यामुळे त्यांनी देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणून केला आणि त्यांचा संदेश देखील आमच्यापर्यंत पोहोचला। मी सुप्रिया ताईंना सांगू इच्छितो की सुप्रिया ताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिक मध्ये अडलात, आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे, त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिक मध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही। अशा पद्धतीचं काम जे तुमच्या सरकारने थांबवलं होतं किंवा बंद केलं होतं ते आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। खरं म्हणजे या